समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनाना तरुणतुलसी माला कंधार कुंजनेत्रं सदय धवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। ॐ अथ श्रीमद्भगवद्गीता प्रथमोऽध्यायः। हरि हरि ॐ। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामका पाण्डवाश्चैव किमकुर्वथ संजय। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसङ्गस्य राजा वचनं ब्रवीत्। हरि तरी पुत्रस्नेहे मोहितु धृतराष्ट्रसे पुसतु मणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रुची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी तेची तुलावसरी काय कीजत असे येर येरी ते झड करी कथन करी मज प्रती। हरि ओम। हरि नारायण। व्यासदेव धृतराष्ट्राला दृष्टी देण्यासाठी आले होते। व्यासदेव आले, संजयजी महाराजांनी सांगितलं साक्षात व्यासोनारायण आपल्या भेटीला आले आहेत। धृतराष्ट्राने हात जोडले, हे भगवान आपल्या चरणाप्रती मी वंदन करतो। व्यासोनारायण भगवाननी आशीर्वाद दिले, हे कुरुवंश भूषण, हे धृतराष्ट्र तुला आशीर्वाद असो। हे धृतराष्ट्र तुला मी दृष्टी देण्यासाठी आलो आहे। तू आंधळ आहेस, तुला पाहता येत नाही। या शरीराला जे डोळे पाहिजे ते डोळे तुझ्या जवळ नाही, चर्मचक्षु तुझ्या जवळ नाही। राजा, आता जो प्रसंग होऊ घातला आहे तो फार दिव्य आहे, न भूतो न भविष्यती। या प्रसंगाचं दृश्य तू पाहावं। असं युद्ध कधी झालं नाही आणि असं युद्ध होणे शक्य नाही। हे धृतराष्ट्र, या युद्धाचं दर्शन करण्याचा योग तुझ्या जीवनामध्ये आहे। तुला दृष्टी द्यायला मी आलो आहे।
धृतराष्ट्राने हात जोडले, हे परमात्मा, आपण साक्षात नारायण आहात, आपल्याला काय अशक्य आहे? मला दृष्टी देण्यासाठी आपण आले, आपली कृपा आहे, पण ती दृष्टी मला नको, ती दृष्टी या संजयाला द्या. मला माहित आहे काय होणार आहे, हे युद्ध किती भयंकर होणार आहे याचा अनुमान मी लावला आहे. ती दृष्टी मला न देता आपण संजयाला द्यावी. जे जे युद्धभूमीवर होत आहे ते संजय मला सांगेल आणि मग ती दृष्टी संजय महाराजांना दिली. संजयजी कुरुक्षेत्राच्या भूमीवर पाहतात आणि जे दृश्य पाहिलं आहे ते जसंच्या तसं धृतराष्ट्राला सांगतात. धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये ममत्व आहे, ममता आहे. ममता ही दुःख देणारी आहे, आसक्ती दुःख देणारी आहे, मोह दुःख देणारा आहे, लोभ दुःख देणार आहे. आणि हे सगळे धृतराष्ट्राच्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसलेले आहे. ते अंतःकरण सोडायला नाही, तयार नाही. धृतराष्ट्राजवळ तेवढं वैराग्य नाही. आणि हा प्रसंग राजभवनामध्ये बसून धृतराष्ट्र श्रवण करत आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्येच धृतराष्ट्रानं प्रश्न केला की हे संजया, मला सांगावं कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय प्रसंग निर्माण झालेला आहे. युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी माझे पुत्र आणि पांडव गेलेले आहेत. तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्रसे पुसतू. म्हणे संजया, सांगे मातू कुरुक्षेत्रीची, जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे जुंधाचेनी. पांडव आणि माझे पुत्र युद्ध करायला गेलेले आहेत. तरी तेची एतुलाव सरी काय कीजत असे रेरी. ते झडकरी कथन करी मज प्रती. ते काय करत आहेत हे लवकर तू आता मला सांगावे. आणि संजयजी महाराज उत्तर देतात, दृष्ट्वा तु पांडवानिकं यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत्. कुरुक्षेत्रीचं ते दृश्य, तो प्रचंड युद्धासाठी सज्ज झालेला सैन्याचा समाज. संजयजी महाराज ते दृश्य पाहत आहे आणि ते दृश्य, त्याचं वर्णन धृतराष्ट्रासाठी करीत आहे. ते वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. मग संजयजी महाराज बोलायला लागले आणि प्रचंड ते सैन्य, पांडवांचं सैन्य, आणि ते पुढे सरकायला लागलं. प्रचंड 7 अक्षौनी सैन्याचा तो विस्तार. जिकडे पाहावं तिकडे सैन्यच सैन्य. कुरुक्षेत्राची भूमी सगळी व्यापून गेलेली आहे. कौरवांचं सैन्य, त्यांच्या पुढे पांडवांचं सैन्य, आणि ते पांडवांचं सैन्य सरकत सरकत पुढे आलं. जसा काही प्रलय काळ उपस्थित झाला.
तैसे ते घनदाट उठावले एक वाट, तेथे उसळले काळकूट धरी कवण. जसा आता अंतकाळ आलेला आहे, भयंकर दृश्य निर्माण झालेला आहे, संजयजी महाराज सांगत आहे आणि तो धृतराष्ट्र श्रवण करीत आहे. माऊली ज्ञानेश्वरा महाराजांची कृपा आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हे गीता शास्त्र आपल्यासाठी प्रगट केलं आहे. हरी हरी. गीता आणि भागवत श्रवण करण्याची आज्ञा आपल्याला महाराजांनी दिली आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हरी हरी. आज आषाढ शुद्ध बीज आहे. काल प्रतिपदा, आज बीज आहे. हरी हरी. यत्र यत्र च मद्भक्ता प्रशांता समदर्शिनः साधव समुदाचारास्ते पूयन्त्यापि कीटकाः. जिथे संताचा निवास आहे ती भूमी पवित्र होते. जरी तो अपवित्र देश असला तरी ती भूमी पवित्र होते. जिथे कुठे संताचा वास होतो ती भूमी पवित्र होते. जय प्रशांत संत निवास, असो जरी तो अपवित्र देश, तै ठाई करावा वास सज्जने. जिथे संत निवास करतात त्या ठिकाणी वास करावा, कारण संतांमध्ये सामर्थ्य आहे अपवित्रालाही पवित्र करण्याचं. तीर्थामध्ये सामर्थ्य नाही संत निर्माण करण्याचं, पण संतांमध्ये सामर्थ्य आहे तीर्थ निर्माण करण्याचं. ज्या ज्या ठिकाणी संत निवास करतात ती ती भूमी तीर्थ झाली. कलियुगामध्ये आळंदी तीर्थ झालं, वारकऱ्यांचं श्रद्धास्थान. ज्या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे, ज्या ठिकाणी साक्षात माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा निवास आहे, वारकऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान झालं, ते महातीर्थ झालं. कोटी तीर्थांचा वास त्या ठिकाणी झाला. हा श्रद्धा भाव आहे वारकऱ्यांचा. समस्त भक्तांसाठी ते फार मोठं प्रेरणास्थान झालं आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. अलंकापुरी पुण्यभूमी आहे, पवित्र आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. आणि तेथे निवास करतात माऊली ज्ञानेश्वर महाराज निवास करतात. कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती ज्ञानराज त्या ठिकाणी त्यांचा निवास आहे. जगावर कृपा करण्यासाठी अवतार घेतला, जगाला परमार्थ मार्ग दाखवला, जगातले भेदाभेद नष्ट केले. क्षीण झालेल्या
जर्जर झालेल्या समाजाला परमार्थाची संजीवनी दिली. कलियुगामध्ये धर्म मार्ग प्रशस्त केला. पंढरपुराला दिंडी घेऊन गेले. हा दिंडीचा प्रसंग आहे. आषाढाची बीज आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज निघालेले आहेत पांडुरंगाच्या भेटीला. पांडुरंग हे अनादी काळाचं दैवत आहे. आपण सांगू शकत नाही. कधीपासून ही परंपरा सुरू झाली हे सांगू शकत नाही. ही अनादी परंपरा आहे. वैदिक आधार आहे या परंपरेला. हा श्रेष्ठ असा परमार्थ मार्ग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केला आहे. हरी विठ्ठला, हरी विठ्ठला. चित्त दर्पणा जैसे केले, चित्त दर्पणा जैसे केले. संसारीचे महादावानल शांत केले. आनंदे उदधी भरिले विश्व सकळ. केवढा प्रभाव आहे महाराजांचा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा प्रभाव केवढा आहे. केवढी कृपा केली जगावर. जो जो वाचेल ज्ञानेश्वरी आणि ते पठण केल्यानंतर, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केल्यानंतर त्या पारायण कर्त्याचं चित्त परिमार्जित होऊन जातं, शांत होऊन जातं, प्रशांत होऊन जातं. सगळ्या उर्मी सगळ्या लयाला जातात. परमानंदाची प्राप्ती होते. फार श्रेष्ठ असा तो आनंद प्राप्त होतो. आणि संसाराच्या अग्नी, संसार दावानल केले शांत, ते सगळे शांत करून टाकले. आणि अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये आनंदाचा तो समुद्र प्रगट झाला. हरी हरी हरी. जुन्या काळामध्ये अशी मान्यता होती, कारण अत्याचार खूप वाढले होते, संघर्ष खूप वाढला होता, जीव हत्या खूप वाढली होती. जिकडे तिकडे जीव हत्या, नास्तिकवाद वाढला होता. जोपर्यंत दृष्टी जात होती तिथपर्यंत सर्वत्र अत्याचार होते. देश खंडाखंडामध्ये विघटित झाला होता आणि त्या छोट्या छोट्या खंडांवर राज्य करणारे ते राजे परस्पर वैरभावानं सतत युद्ध करत होते. समाजाची दुर्दशा झाली होती. आणि अशा काळामध्ये त्या समाजाचं उत्थान करण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार धारण केला. श्रीकृष्ण परमात्माच आहे. आणि ते रहस्य, गीतेचं रहस्य जे द्वापराच्या शेवटी सांगितलं होतं, ते माऊलीनं कलियुगामध्ये, कलियुगाच्या प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये सांगितलं. हरी हरी. फार मोठी कृपा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केली.
ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. या मराठी भाषेचा विस्तार केला, परिपूर्ण केली मराठी भाषा. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ज्ञान संपन्न केली मराठी भाषा, सर्वत्र ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला. घेणे देणे सुखची वरी, हो देई या जगा. एवढे उपकार आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे. मराठी भाषेला सजवलं, शृंगार केला मराठी भाषेचा. ज्या ठिकाणी संतांचा निवास असतो ते स्थान पवित्र होऊन जातं. कोटी तीर्थाचं महात्म्य त्या स्थानाला प्राप्त होतं. यत्र यत्र च मदभक्ता प्रशांता समदर्शिनः. फार सुंदर श्लोक आहे. व्यासनारायण भगवानांनी फार मोठी कृपा केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी संत निवास करतात त्या त्या ठिकाणचं महात्म्य सांगितलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे की जरी तो अपवित्र आहे, अपवित्र कर्मानं होत असतो, तिथे राहणाऱ्या लोकांचे कर्म बिघडले की मग ते स्थान अपवित्र होतं. त्यांचा आचार बिघडला, त्यांच्या जीवनामध्ये आचार राहिला नाही. भयंकर आचार त्या ठिकाणी झालेला आहे. क्रूर कर्म करत आहे, अखाद्याचं सेवन करत आहे, अपेयाचं पान करत आहे. राज रोष त्याचा सगळा व्यवहार चाललेला आहे. ती भूमी अपवित्र होते. मग त्या ठिकाणी एक पाप राहत नाही, मग त्या ठिकाणी सगळे पाप निवास करतात. सगळे पाप निवास झाल्यामुळे ती भूमी दूषित होऊन जाते. चैतन्य महाप्रभूंनी चरण ठेवता बरोबर त्या ठिकाणची पापे दिगदिगंतरी निघून जात असत. तिथे पाप राहत नसे, शिल्लक राहत नसे. चैतन्य महाप्रभूचे चरण पडता बरोबर त्या ठिकाणी अघोर कर्म करणारे, घोर कर्म करणारे महापापी सुद्धा बदलून जात असत. ते सुद्धा शरण येत असत. चैतन्य महाप्रभूची चरण वंदना करत असत. असा दिव्य प्रभाव होता. चैतन्य महाप्रभू जेव्हा चालत असत तेव्हा त्यांचे पुण्य संस्कार आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रगट होत असत. हा संताचा प्रभाव आहे. भयंकर आचरण करणारा तो रामचंद्र, कालच्या कथेमध्ये त्याचं नाव रामचंद्र होतं, पण त्याचे कर्म फार भयंकर होते. भक्तांवर अन्याय करणारा होता, फार दुष्ट होता. नावाचा अर्थ तेव्हाच आहे जेव्हा आचरण आहे. तो विधर्मी झाला होता आणि आपल्याच धर्मावरच्या लोकांवर आक्रमण करत होता, हत्या करत होता. आणि तो बदलला. चैतन्य महाप्रभूचं दर्शन होता बरोबर तो बदलला आणि त्यांनी नावेची व्यवस्था केली. गंगा पार करविलं चैतन्य महाप्रभूला. उत्कल देशामध्ये चालत चालत गेले महाराज. चैतन्य महाप्रभू जगन्नाथ प्रभूच्या दर्शनाला आले. आज आषाढ शुद्ध बीज आहे. आज चैतन्य महाप्रभू ज्या जगन्नाथ भगवानची आराधना करण्यासाठी पदयात्रा करत आले होते ते जगन्नाथ भगवान
आज मंदिराच्या बाहेर येणार आहे. आषाढ शुद्धामधला हा आनंद आहे. पूर्वेकडे परमात्म्याचा उत्सव आहे, रथयात्रा, रथोत्सव. आणि पश्चिमेमध्ये पांडुरंगाचा उत्सव आहे, आषाढ यात्रेचा सोहळा आहे. भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला येत आहेत लाखोंच्या संख्येनं. आणि तिकडे जगन्नाथजीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं देशाविदेशातून भक्त येतात. एकाच प्रसंगामध्ये हा आनंद आहे. आषाढीला इकडे पांडुरंगाचं दर्शन आहे, चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये कीर्तनाचा घोष आहे, कीर्तनाचा गजर आहे, भक्त नृत्य करत आहेत, गायन करत आहेत, त्या परमात्म्याची आराधना करत आहेत. आणि तेच दृश्य पूर्व दिशेला समुद्राच्या किनारी, समुद्राचे तटी जगन्नाथ जगजेठी, सकळ भक्तांच्या भेटी, रथी बैसला, रथामध्ये बसलेले आहेत सगळ्या भक्तांच्या भेटीसाठी. हरी, ज्या ठिकाणी संताचा वास असतो ती भूमी पवित्र असते. यत्र यत्र च मदभक्ता प्रशांता समदर्शिना साधव समुदाचारास्ते पूजयात्यापि कीटका. जरी तो अपवित्र देश असला आणि जर संत त्या ठिकाणी प्रगटले तर तो देश पवित्र होऊन जातो, तो वंश पुण्यवंत होतो. हरी हरी. एका प्रार्थनेमध्ये चैतन्य महाप्रभू आपला भाव प्रगट करतात. जगामध्ये बद्ध झालेल्या जीवाला सांगतात की बाबा कसा तू अडकलायस. वैराग्याचं शिक्षण देतात महाराज. महाराज वैराग्य मूर्ती आहे. एका भक्ताला पाहिलं, त्यांनी शरीर सुखावून टाकलं, गंगेच्या किनारी बसून अनुष्ठान करायला लागला. गंगेमध्ये स्नान करत असे, किनारी एका पाषाणावर येऊन बसत असे, भगवत चिंतन करत असे. वस्त्र वाळत आले की पुन्हा गंगेमध्ये उडी घेत असे, पुन्हा ओल्या वस्त्रानं प्रभूचं चिंतन करत असे. हे उपक्रम दिवसभर चालत. शरीर झिजवून टाकलं, ध्यास लागला परमात्म्याचा. शरीराला सुख झिजवून टाकलं, तितिक्षा वाढवली, सहन करण्याची शक्ती जी आहे ती खूप वाढली. ध्यान जप सगळं करायला लागला. मन एकाग्र करण्याचे प्रयत्न करायला लागला. हरी हरी. अंतकरणामध्ये विषयांचे वादळ उठायला लागले. ते वादळ शांत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, पण ते वादळ काही शांत होत नाही. साधना पूर्ण होऊ देत नाही. विषय उचंबळले की साधना होत नाही, परमार्थ चिंतन होत नाही, भगवत दर्शनाला जाता येत नाही, नित्य नियमाचं पालन करता येत नाही. जीवनामध्ये काही नियमच राहत नाही. संसारी माणसाच्या जीवनामध्ये नियमाचं पालन करणं अवघड आहे. प्रातः ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याची वेळ नाही. ध्यान पूजन करण्याचा नियम नाही. परमात्म चिंतनाचा नियम नाही. ज्याचा दिवसाच आरंभ व्यवस्थित झाला नाही त्याच्या दिवसाचा अंत हा कसा होईल. आपला दिवस आपल्याच हाती नाही. त्याचं नियोजन कसं करावं हे शास्त्र आपल्या जवळ नाही. पराधीन झालेला आहे जीव.
विषयांच्या अधीन झालेला आहे, मायेच्या अधीन झालेला आहे, मोहामध्ये अडकलेला आहे. उठणं निश्चित नाही, शयनाचं निश्चित नाही, दिवसभर जे उपक्रम करायचे आहेत ते निश्चित नाही. जे जे समोर येतं तसं तसं त्याला तो जीव सामोरा जातो. आपल्या आत्मकल्याणाचा विचार दिवसभरामध्ये एकदाही येत नाही. एकदा तरी यायला पाहिजे ना. अरे आपलं आत्मकल्याण कसं होईल? हा संसार तर होत आहे, होत राहील, चांगल्या प्रकारे होत राहील, पण आपलं नंतरचं कसं? एखादा पांथस्थ मार्गे जर निघाला तर घरची मंडळी त्याला शिदोरी देतात. हरी हरी. तो म्हणतो की नको नको, शिदोरी नको. घरची मंडळी म्हणतात मार्गामध्ये काही मिळणार नाही, शिदोरी सोबत असू द्या. भूक नसो, नाही लागत ना, ठीक आहे, पण शिदोरी असो. त्याच्यासोबत शिदोरी दिली. जगातले व्यवहार फार व्यवस्थित करता येतात, फार नीटनेटके करता येतात, पण परमार्थ नाही करता येत. त्या परमार्थाची ओढ लागली पाहिजे. महाराज ज्ञानेश्वरांचं तेच शिक्षण आहे. माऊलीनं आपल्याला तो परमार्थाचा मार्ग दाखविलेला आहे, त्याचा विसर पडू नये. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो मार्ग दाखविला आहे. संत महात्म्यांनी फार मोठी कृपा केली. आपला परमार्थाचा मार्ग आपल्याला सांगितला आहे, कळला सुद्धा आहे, पण तो आचरणात नाही आला. समजलं पण उमजलं नाही. हे केलं पाहिजे आपण नाही करणार तर कोण करेल? आणि नाही केलं तर मग अंती रडणं आहे. केवढा पश्चाताप आहे जीवनामध्ये. हरी हरी. परमार्थाच्या वाटेवर चालावंच लागतं. सुरुवातीला वाटतं की त्रास आहे, पण नंतर आनंद वाटायला लागतो. फार मोठी कृपा केली, संतांनी कृपा केली, म्हणून हा परमार्थ आपल्या जीवनामध्ये प्रकाशित झाला. त्या भक्ताला पाहिलं चैतन्य महाप्रभूंनी, त्याच्या अंतकरणातला संसार काही जात नाही. तो प्रबल झालेला आहे, तो आवरणं कठीण आहे. मोह आवरता येत नाही. काही लोकांना आजार झालेले असतात, आजारी असतात. वैद्य त्यांना पथ्य सांगतात, या पदार्थाचं सेवन करू नका, हा पदार्थ तुमच्यासाठी विष आहे. आणि तो भक्त तो वर्जित करतो पदार्थ, पण काही काळानंतर त्याचे पूर्व अनुभव, त्याचं मन त्या पदार्थाकडे धावतं. जरी तो खात नसला तरी पुन्हा पुन्हा त्याचं मन त्या पदार्थाकडे धावत असतं. आणि तो पदार्थ थोडासा सेवन करावा असा भाव त्याच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो. आता मी संयमानं राहील, या रोगाची निवृत्ती झाली पाहिजे असा प्रयत्न करेल, पण पुन्हा पुन्हा तो रोग उचंबळतो. हा भवरोग आहे, यातून सुटणं फार कठीण आहे. ज्यांनी सुटण्याचा प्रयत्न केला त्यांना फार मोठ्या तितिक्षेला धारण करावं लागलं. आत्मज्ञान फलित होत नाही जर तितिक्षा नसेल. प्राप्त झालं ज्ञान, एखाद्या संताची कृपा झाली, त्यांनी उपदेश केला, तो अंतकरणामध्ये दृढ झाला, तितिक्षेनं आचरण केलं,
पण एक दिवस ती तितिक्षा ढळली, तो संयम ढळला. ते विषय जे सुप्त होते, राखेमध्ये असलेल्या चिंगारी सारखे, ठिणगी सारखे जे सुप्त होते ते उसळले. प्रचंड विकृत रूप त्याचं प्रगट झालं. हरी हरी. एक राजा संस्कारी होता. पूर्वजन्माचे खूप चांगले संस्कार त्याला प्राप्त झाले होते. त्याची पत्नी सुविद्य होती, त्याच्या आज्ञेचं पालन करणारी. सगळं काही त्याच्या जीवनामध्ये मंगल होतं, परमार्थ होता. त्याच्यावर गुरुची कृपा होती आणि सगळं सुव्यवस्थित त्याच्या राज्याचं कार्य चाललं होतं. पण त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या राजभवनामध्ये काही मंत्री होते जे व्यसनी होते, दुराचारी होते, पापाचारी होते. राजाच्या प्रभावामुळे, राजाच्या सदाचरणामुळे राज्यामध्ये सर्वत्र सुख शांती होती. पण ते दुराचारी असलेले मंत्री ते विचार करीत होते की राजासारखं आपल्याला होता येत नाही, पण राजाला आपल्यासारखं जर केलं तर आपल्याला जास्त आनंद प्राप्त होईल. आणि त्या दुराचारी मंत्र्यांनी एक डाव रचला. राजा हा व्यसनाधीन झाला पाहिजे. एकदा राजा व्यसनाधीन झाला की मग हळूहळू त्या राजाला पाप मार्गाला लावता येईल. आणि त्यांची योजना सफल झाली. राजा पाप मार्गाला लागला आणि जे जे पाप करू नये ते करू लागला. ज्यांचं नावही घेणं योग्य नाही ब्रह्ममुहूर्तामध्ये, असे पाप तो राजा करायला लागला. सगळ्या देशामध्ये दुर्भिक्ष झालं, दुष्काळ पडायला लागला. प्रजा त्राही त्राही करायला लागली. एका प्रसंगी त्याचे गुरु आले राजाला समजावून सांगण्यासाठी. राजाला उपदेश करू लागले. राजानं शांतपणे तो उपदेश ऐकून घेतला. पूर्वसंस्कार होते. गुरुदेवांनी सांगितलं की राजा, तुझे पावलं पाप मार्गाकडे जात आहेत, सावधान हो. देशामध्ये दुर्भिक्ष पडला आहे, दुष्काळ पडला आहे, जनता त्राही त्राही करून मरत आहे. तुझ्या कर्माचे परिणाम जनतेला भोगावं लागत आहे, लोकांना भोगावे लागत आहे. आता तरी तुझे कर्म सुधर, श्रेष्ठ कर्माचं आचरण कर. राजाला तो विचार पटला, पश्चाताप व्हायला लागला. गुरु निघून गेले आणि मंत्री आले आणि मंत्र्यांनी पाहिलं की राजाच्या स्वभावामध्ये परिवर्तन आलेलं आहे. त्यांनी राजाला विनंती केली, महाराज तुम्ही गुरूंचं ऐकू नका. तुमच्या कल्याणाचा विचार ते तुम्हाला सांगू शकत नाही. गुरुची निंदा करायला लागले. गुरुनिंदा हा अपराध आहे, श्रवण करणंही अपराध आहे. राजानं ते श्रवण केलं. त्या दुष्टदुर्जनाच्या पुन्हा संगतीमध्ये पडले. त्या मंत्र्यांनी त्या गुरुला बहिष्कृत करून टाकलं, काढून दिलं. गुरु महाराज निघून गेले. राजाची परिस्थिती फार अवघड होत गेली. सगळ्या पापांचा उदय झाला. हरी हरी. रात्रंदिवस तो व्यसनाधीन मद्यपान करायला लागला. एकदा राजभवनाच्या पायऱ्या तो चढत होता. फार उंच पायऱ्या होत्या, उंच चढायचं होतं.
त्या पायऱ्या चढत असताना मंत्र्यांच्या मनामध्ये हा विचार होता की राजा पडला पाहिजे, राजाचं अधपतन झालं पाहिजे. राजा जर पडला तर मृत्यू निश्चित आहे. सगळी व्यवस्था त्या मंत्र्यांनी करून टाकली होती. राजाला हे समजत नव्हतं. जे मित्र दिसत होते ते मित्रच नव्हते, ते भयंकर शत्रू होते. राजाचा सर्व दृष्टीने नाश करण्याची त्यांची योजना होती. आणि जेव्हा राजाचा पाय पायरीवरून घसरला, एक संत धावत आले आणि त्या संतांनी राजाला सांभाळलं, पडू दिलं नाही. राजांनी त्या संताकडे पाहिलं, नंतर त्या पायऱ्या पाहिल्या आणि समोर असलेली ती खोल दरी दिसायला लागली. क्षणभर राजा स्तंभित झाला, विचार करायला लागला, दरीमध्ये पडलो असतो तर मरण होतं. हे शरीर दरीमध्ये पडल्यानंतर वाचणार नव्हतं. या संतांनी मला वाचवलं. राजा शुद्धीवर आला. संत राजाला घेऊन गेले राजभवनामध्ये. राजाची प्रकृती स्थिर व्हायला लागली. राजानं संताचा हात धरून ठेवला. हात सोडत नाही राजा. मंत्री प्रयत्न करायला लागले की यांचा हात सोडा. राजांनी त्यांना सांगितलं, तुम्ही आता बाहेर जा, तुम्ही आता बाहेर जा, एक क्षणही ते थांबू नका. ज्या संतांनी मला सांभाळलं आहे, ज्यांनी मला पडू दिलं नाही, माझा अधपात होऊ दिला नाही, त्या संतांचे चरण मी आता कधीच सोडणार नाही. राजा संत चरणी लागला. आपल्या आचरणाचा विचार करायला लागला. त्याला पश्चाताप झाला. त्याची दृष्टी बदलली, त्याचे कर्म बदलले, त्याचं आचरण बदललं. तो राजा प्रजाहित दक्ष झाला. ते दुराचारी, ते घातकी, ते सगळे मंत्री त्या राजानं बहिष्कृत केले. सावधान झाला तो राजा. जीवाला सावधान व्हावं लागतं. आपले विचार जे आहेत तेच आपला घात करतात. ते विषयाकडे आपल्याला घेऊन जातात. विषयाकडे घेऊन नेणारे ते विचार ते त्या मंत्र्यांसारखे आहेत. जे दुराचारी होते, जे राजाचं अधपतन करण्यासाठी सज्ज झाले होते, तसे ते विचार असतात. आपल्या अंतःकरणामध्ये संघर्ष चाललेला असतो. हे आचरण करावं का ते आचरण करावं. परमात्म्याची कृपा जर झाली तर मग संतांची भेट होते आणि संतांची भेट झाल्यानंतर मग जीवाचं कल्याण होतं. तो राजा उद्धरून गेला. चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला. शरीराला सुखवून टाकलं. कृश झालं शरीर. तितिक्षेला धारण केलं. ध्यान, जप, सत्कर्म यांच्यामध्ये मन लावलं. पण संसारानं विघ्न केलं. साधूच्या तपश्चर्येमध्ये संसारानं विघ्न केलं. षडरूपू जागृत झाले, 6 रिपू जागृत झाले. मन संसाराकडे जायला लागलं. ते संसाराकडे गेलेलं मन पुन्हा पुन्हा आणायचं, पुन्हा ते परमार्थामध्ये लावायचं. हे वैराग्याशिवाय साध्य नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज हे वैराग्याचे अवतार आहेत. मूर्तिमंत वैराग्य आहे. चैतन्य महाप्रभू मूर्तिमंत वैराग्य आहे. फार मोठा वैराग्याचा प्रभाव आहे चैतन्य महाप्रभूच्या जीवनामध्ये.
हो, ज्यांची वाट पाहतो परमात्मा जगन्नाथ प्रभू चैतन्य महाप्रभूची वाट पाहतात. हरी चैतन्य महाप्रभूला पाहता बरोबर जगन्नाथ प्रभूला आनंद होतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना पाहता बरोबर तो परमात्मा ते विठ्ठल भगवान प्रसन्न होतात. भोगेच्छा लवकर मरत नाही, त्या राजाचा अनुभव आहे. भोगेच्छा लवकर मरत नाही. चारही बाजूनं त्या भोगाचे संकट उपस्थित होतात. हो, राजाचं पाऊल घसरलं होतं, संतानं सावरलं. मनुष्याच्या जीवनामध्ये संत हे त्याला सावरतात. भक्ताला सावरण्यासाठी त्यांचा अवतार असतो. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळित. तैसे मज येती सांभाळित. हरी हरी महाराजांचा उद्बोधक भंग आहे. संतांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे की संतांचं महात्म्य कसं सांगावं, किती सांगावं. संतांचं महात्म्य वर्णन केलं की परमात्म्याला आनंद होतो. परमात्म्याच्या भक्तांचं आनंद वर्णन केलं की त्या परमात्म्याला आनंद होतो. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, उद्धवा माझ्या संतांचं महात्म्य, माझ्या संतांचं महिमान श्रवण केल्यानंतर मला आनंद होतो. हरी 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 शरणं, हरी शरणं, हरी शरणं, जय हरी शरणं. संत स्वतःचं वर्णन नाही करत, स्वतःचा मोठेपणा जगामध्ये प्रगट करत नाही. स्वतःच लहानपण घेतात, लहानपणच मागतात, परमात्म्याचं मोठेपण वर्णन करतात. आपली वाणी ही परमात्म्याला अर्पण करतात, आपलं अंतःकरण परमात्म्याला वर्णन करतात. हरी परमार्थ जर जीवनामध्ये नसला तर दृष्टी घातक होऊन जाते. दृष्टी दोषानं अनंत लयाला गेले.
कर्णदोषानं अनंत जीवांचा नाश झाला. कर्णदोष श्रवणानं अवांछित श्रवण केलं, पाप श्रवण केलं, निंदेचं श्रवण केलं, जे श्रवण केलं तसे कर्म घडले. श्रवण शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, संत वचनाचं श्रवण पाहिजे, उच्च विचाराचं श्रवण पाहिजे, चिंतन उच्च भावाचं पाहिजे. मनानं चिंतन करावं ते उच्च भावाचं. हा जो जमा झालेला शेवाळ आहे अंतकरणामध्ये, भयंकर शेवाळ इतका साचलेला आहे की तो शस्त्रानं तोडायचा प्रयत्न केला तरी तो तुटत नाही. तो शेवाळाचा थर जो आहे तो इतका जाडा आहे की तो काही केल्या तुटत नाही. त्या शेवाळाच्या खाली जे निर्मळ जळ आहे ते दृष्टीला दिसतच नाही. आपल्या अंतकरणामध्ये साचलेला जन्मोजन्मीचा तो दुष्कर्माचा शेवाळ, दुर्वृत्तीचा शेवाळ तो काढावा लागेल. आपण पाहत आहात, जे वर्णन आम्ही करत आहोत ते आपण पाहत आहात प्रत्यक्ष. तो शेवाळ आपल्याला दिसत आहे. शस्त्रानं जरी तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो तुटत नाही, इतका भयंकर आहे तो काढावा लागेल. ते प्रयत्न आपल्यालाच करावे लागतील. संत आपल्याला दृष्टी देतील, संत आपल्याला सांभाळतील, आपल्याला जागवतील, आपल्याला शिकवतील. पण प्रत्यक्ष आपल्याला ते सत्कर्म करावं लागेल. तो शेवाळ काढून टाकल्यानंतर मग अंतकरण निर्मळ होईल. शरीरामध्ये कुठे एखादी गाठ झाली तर दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेता येतात. त्या गाठेपासून मुक्त होता येतं, ऑपरेशन करता येतं. पण अंतकरणामध्ये पापकर्माचा, दुष्कर्माचा हा साचलेला भयंकर शेवाळ कसा काढायचा? आणि तो असूनही जर दिसत नाही तर यापेक्षा मोठं दुर्भाग्य कोणतं असेल? आपल्याच अंतकरणामध्ये दुष्कर्माचा तो साचलेला शेवाळ दिसत नाही आपल्याला. आपण पांडुरंगाचे भक्त आहोत. तो परमात्मा सगळ्या जगामध्ये अनेक रूपामध्ये नटलेला आहे. अनेक नाम त्यानं धारण केलेले आहे, पण तो एकच आहे. संशयाचं काही कारण नाही. जगन्नाथ स्वरूपामध्ये अपाणिपाद असं त्याचं स्वरूप आहे. बद्रीनाथजीला तो ध्यानस्थ बसलेला आहे, तपश्चर्या करत आहे. अयोध्येला तो राघव झालेला आहे. द्वारकेला द्वारकाधीश आहे. श्रीनाथजीला तो उभा आहे. त्यांनी सगळा भार उचललेला आहे, आपला भार उचललेला आहे. श्रीनाथ जी ने सारा भार उठा लिया है, हमारा भार उठा लिया है. उस श्रीनाथ जी भगवान को यदि हम शरण चले जाए तो फिर हमारे जीवन में कोई चिंता नहीं रहती. सारा भार ही प्रभु ले लेते हैं. पंढरपुर में विठ्ठल भगवान है, उडुपे में उडुपी कृष्णा है, तिरुवंतपुरम में वो अनंत शयनम है. तिरुवंतपुरम में शयन कर रहे हैं परमात्मा. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना
आनंद घना अविनाशा, सकळ देवादिदेवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा। तिरुपति जी में वेंकटेश्वर है, वेंकटेश है। दिव्य स्वरूप है उस परमात्मा का, अतुल वैभव है उस परमात्मा का। उस परमात्मा का चिंतन छोड़कर विषयों का चिंतन ये मनुष्य के जीवन में भयंकर परिस्थिती निर्माण करता है। अंतकरणामध्ये तो साचलेला दुष्कर्माचा शेवाळ तो काढला पाहिजे, आपलेच प्रयत्न असले पाहिजे। परमार्थ मार्गाला लागणाऱ्या त्या राजाला त्याचे ते मंत्री लागू देत नव्हते। विषय मनुष्याला परमार्थ मार्गाला लागू देत नाही। विषय म्हणतात हे काय वय आहे, या वयात कशाला पाहिजे परमार्थ, हे तर शेवटचं काम आहे। पण मनाची अवस्था कशी झाली पाहिजे? विना व्यंकटेशम ननाथो ननाथ। परमात्मा आता तुझ्याशिवाय दुसरं काही नाही, आता केवळ तू आहेस। माझा नाथ तू आहेस, माझं सर्वस्व तू आहेस। तुची माझा भाव, तुची माझी भावना, तुची माझे प्रेम, तुची माझा निर्धार, तुची सर्वस्व नारायणा। विना व्यंकटेशम ननाथो ननाथ, सदा व्यंकटेशम स्मरामि स्मरामि। हरे वेंकटेश प्रसीद प्रसीद, प्रियं वेंकटेश प्रयच्छ प्रयच्छ। अहं दूरतस्ते पदाम्भोजयुग्म, प्रणामेच्छयागत्य सेवां करोमि। सत्कृत्सेवया नित्यसेवा फलं त्वं, प्रयच्छ प्रयच्छ प्रभो वेंकटेश। या श्लोकांमध्ये पूर्ण शरणागती आहे। हे परमात्मा, मी तुम्हाला शरण आलो आहे। माझ्या अंतकरणामध्ये अनंत दोष आहे, त्या दोषापासून मला मुक्त करा, त्याच्यापासून मला सोडवा, काढा तो अंतकरणातला शेवाळ, ते दुर्विचार, त्या दुर्भावना शुद्ध व्हावं, पूर्ण व्हावं आणि त्या परमात्म्याला शरण जावं। शुद्ध झाल्यानंतर, पूर्ण परमात्मा भावामध्ये जागृत झाल्यानंतर मग तो परमात्मा जीवाला स्वीकार करतो आणि संतांचा उपदेश आपल्या जीवनामध्ये फलित होतो। हरी 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 हरी। मंगळवेढ्याला एक संत निवास करत होते, पांडुरंगाचे भक्त होते, निस्सिम भक्त पांडुरंगाचे, फार मोठ्या पदावर होते, यवनाचं राज्य होतं। बिदरचा राजा यवन होता, त्या यवनाच्या सेवेमध्ये होते। मंगळवेढ्याची सगळी व्यवस्था ते बघत होते। त्यांचं नाव दामाजी पंत, पत्नीचं नाव सावित्री। पांडुरंगाच्या भक्तीचे संस्कार होते। आपल्याला प्राप्त झालेलं जे कर्तव्य आहेत, प्रजाहिताचं कर्तव्य, हे मोठ्या निष्ठेनं करत होते। हे कार्य पांडुरंगानं दिलेलं आहे, हे प्रामाणिकपणे मी केलं पाहिजे। या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कसूर होऊ द्यायचा नाही। मस्तकावर गोपीचंदनाचा टिळा, अंतकरणामध्ये परमात्म्याचं चिंतन आणि मुखामध्ये विठ्ठलाचं नाम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आणि प्रसंग असा घडला की दुष्काळ पडला दक्षिण देशामध्ये, पाऊस पडलाच नाही, पेरण्या झाल्याच नाही,
वर्ष निघून गेलं, साठवलेलं अन्न संपून गेलं, सगळी प्रजा त्राही त्राही करायला लागली, अन्न दशा झाली, लोक अन्नाविना मरायला लागले. दामा शेट्टीच्या कानावर ते सगळ्या वार्ता यायला लागल्या. अंतकरण व्याकुळ झालं. काय करावं? आपलं कर्तव्य आहे, प्रजेची देखभाल करणं आपलं कर्तव्य आहे. लोक मरत आहेत, त्यांना अन्न दिलं पाहिजे. घरामध्ये जेवढं अन्न होतं ते देऊन टाकलं. एका गावातल्या लोकांना अन्न मिळालं, दुसऱ्या गावातल्या लोकांना समाचार मिळाला. दामाजी पंतांनी अन्न दिलं, ते सुद्धा आले, त्यांनीही अन्न मागितलं, त्यांनाही धान्य दिलं, सकळांना दिलं, घरातलं धान्य संपलं. गर्दी झाली, फार मोठा समाज त्या ठिकाणी आलेला आहे. दामाजी पंत कृपा करा, कृपा करा, लेकरं उपाशी आहेत, अन्नान्न दशा झालेली आहे, तुम्ही कृपा करा, मूठभर धान्य आम्हाला द्या, आमचे लेकरं जिवंत राहतील, तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील, कृपा करा दामाजी पंत, कृपा करा. दामाजीच्या अंतकरणामध्ये असा कळवळा निर्माण झाला. घरामध्ये गेले, देवाऱ्याच्या समोर बसले. देवाऱ्यामध्ये पांडुरंगाची मूर्ती, पांडुरंगाला विनंती करायला लागले, पांडुरंगा काय करू, काय करू, काही कळत नाही. सरकारी गोडाऊन भरलेले आहेत, राजाचे, बिदरचा राजा, त्याचे गोडाऊन भरलेले आहेत, ते कोठार सगळे भरलेले आहेत, ते धान्य देण्याचा मला अधिकार नाही, त्याच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. पांडुरंगा काय करू आता? अंतकरण कळवळलं. जसा पांडुरंगाचाच आदेश आहे, दामाजी पंतांनी सगळे कोठार उघडे केले. सगळे त्या दक्षिण देशातले लोक यायला लागले, सगळं धान्य घेऊन गेले, कोठार रिकाम झाले. जो नायब होता, दामाजी पंताच्या हाताखाली जो होता, त्यांनी दामाजी पंताविरुद्ध तक्रार बिदरला पाठवली. बिदरच्या राजाला ती तक्रार मिळाली. त्यांनी सैन्य पाठवलं की दामाजी पंतानं असं आचरण केलं, बेड्या ठोकून त्याला घेऊन या. आतापर्यंत आज्ञेत वागलेला आहे, आतापर्यंत कधीही असं आचरण केलं नाही, पण आज त्यांनी हे आचरण केलं. सरकारी कोठार वाटून दिले, बंदी घालून घेऊन या. आणि सैन्य आलं, मंगळवेढ्याला पोहोचलं. दामाजी पंत प्रभूचं पूजन करत होते, पांडुरंगाचं पूजन करत होते. सैन्यांनी वर्दी दिली, सगळ्या घराला वेढा दिला, हजारोचं ते सैन्य. दामाजी पंतांनी पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा, लोकांची ही अन्न दशा पाहावली नाही, म्हणून राजाचे कोठार लुटवून दिले, अपराध केलेला आहे, दंड तर मिळेलच आणि तो स्वीकार करावा लागेल. पांडुरंगा तुझी कृपा असू दे. पांडुरंगाला वंदन केलं. दामाजी पंत बाहेर आले, आपले हात पुढे केले, हातामध्ये बेड्या ठोकल्या आणि दामाजी पंतांना घेऊन गेले. दामाजी पंतांची पत्नी सावित्री आई रडायला लागली, पांडुरंगाला हात मारायला लागली. पांडुरंगा, तूच सर्वस्व आहेस, तूच आमचा मायबाप आहेस, तूच आमचा रक्षक आहेस. पांडुरंगा, रक्षण कर, रक्षण कर, रक्षण कर. आणि मंगळवेढ्यावरून जेव्हा पंढरपूरला यायला लागले, तेव्हा त्या सैन्य अधिकाऱ्याला विनंती केली, पंढरपूर आलेला आहे, दर्शन घेतलं पाहिजे, मला परवानगी द्या. त्या अधिकाऱ्याला असं वाटलं की हा फार सात्विक सोज्वळ मनुष्य आहे, परवानगी दिली. दामाजी पंतांनी चंद्रभागा स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. हरी हरी. मंदिरामध्ये प्रवेश केला, गरुड भगवानचं दर्शन घेतलं, हनुमंत भगवानचं दर्शन घेतलं.
पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगा हे शेवटचं दर्शन आहे. आता तुझ्या दर्शनाला येता येत नाही. जन्मभर तूच सांभाळ केला, बुद्धी ढळू दिली नाही. बुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारचा विचार मोहाचा कोणताही दोष येऊ दिला नाही. तुझ्या कृपेमुळे ही बुद्धी शुद्ध राहिली. पांडुरंगा, आता तुझी आज्ञा घेतो. जीवनाचा शेवटचा काळ आहे आणि हा प्रसंग उपस्थित झालेला आहे. दामाजी पंत निघाले. सैन्य अधिकाऱ्यांनी पुन्हा बेड्या ठोकल्या. दामाजी पंत चाललेले आहेत. मार्गामध्ये हजारो लोकांची गर्दी आहे. दीन दुखी उपाशी लोक दर्शनासाठी उभे आहेत. एकदा डोळ्यानं दिसावे दामाजी पंत, अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये भावना झालेली आहे. हात जोडून उभे आहे. दामाजी पंत त्यांच्याकडे पाहतात. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. हा आमचा कैवारी, हा आमचा रक्षक आज आमच्यासाठी दंड भोगण्यासाठी जात आहे. पांडुरंगा, कृपा करा. आमच्यासाठी हा दंड दामाजी पंतांना मिळणार आहे. मार्गामध्ये चालत असताना दामाजी पंत विठ्ठलाचं चिंतन करत आहे, पांडुरंगाचं चिंतन करत आहेत. दिव्य भाव आहे अंतःकरणामध्ये, परमात्म भाव आहे. दुःखामध्ये परमात्म भाव राहत नाही. दुःख प्राप्त झालं की मनुष्य लवकर विसरतो, परमात्म्याला विसरतो. त्या वेदनाच एवढ्या असतात आणि ज्यांचे संस्कार फार श्रेष्ठ आहेत ते परमात्म्याचं स्मरण करतात. दुःख त्यांना वरदान होऊन जातं. दामाजी पंत पांडुरंगाचं स्मरण करत आहेत आणि तिकडे बिदरला एक चमत्कार झाला. सेवक धावत गेले आणि बिदरच्या राजाला सांगायला लागले, बादशाह सलामत, एक बच्चा आया है, वो आपसे मिलना चाहता है. बादशाह ने आज्ञा दिली. काळा सावळा सुंदर अंगकांती मुखकांती असलेला किशोर बालक तो राजा समोर आला. त्या बालकानं राजाला जोहार केला आणि राजाला सांगितलं, बादशाह सलामत, दामाजी ने जो अनाज लोगों को दे दिया है, लुटा दिया है, उसकी कीमत चुकाने के लिए आया हूं. बादशाह ने विचारलं, कौन हो तुम? त्या किशोर बालकानं उत्तर दिलं, मैं उनका सेवक हूं. बादशाह ने विचारलं, धन कहां है? बालकानं उत्तर दिलं, मेरे पास है. बादशाह ने वजीराला विचारलं, वजीर, कितना धन चुकाना होगा दामाजी पंत को? वजीरानं रक्कम सांगितली. राजानं रक्कम सांगितली. इतना धन है तुम्हारे पास? बालकानं उत्तर दिलं, इससे भी ज्यादा. आणि एक छोटीशी पिशवी दिली, धाग्यानं बांधलेली पिशवी. सगळे हसायला लागले. इसमें कितना होगा? खोलकर देखिए. आणि तिचा धागा जेव्हा ओढला, पिशवी उघडली आणि रिचवायला सुरुवात केली तर प्रचंड धनाचा ढीग बादशाहनं पाहिला. ये बच्चा साधारण बच्चा नहीं है. त्या बालकानं म्हटलं की बादशाह सलामत, रसीद दे दो. वजीरला आज्ञा केली, रसीद दे दो. वजीरानं रसीद दिली. दामाजी पंत, आपसे जो धन मिलने वाला था वो पूरी तरह से मिल गया है, कोई भी शिकायत नहीं रही. ये रसीद
आपको भेजी जाती है। ती रशीद दिली आणि तो बालक निघून गेला। दामाजी पंत नदीमध्ये स्नान करत आहेत। सगळं सैन्य नदीच्या किनारी थांबलेलं आहे। नित्य नियम आहे। स्नान केलं, भगवत स्मरण करायला लागले, 12वा अध्यायाचा पाठ करायला लागले। हरी ओम श्री परमात्मने नमः। अथ श्रीमद्भगवद्गीता द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता स्ते मे युक्ततमा मताः। ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्। अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीतेचा पाठ करत होते आणि त्या ग्रंथामध्ये ती पावती मिळाली आणि जेव्हा वाचन केलं अंतकरण गदगद झालं। दामाजी पंत बिदरला पोहोचले। सैनिक गेले, सैन्य अधिकारी गेले। बादशाहला सांगितलं कि पकड़ कर लाए हैं दामाजी पंत को, वो सच्चा बंदा है, उसने खुद कुछ नहीं लिया है, सब लोगों में बांट दिया है। अगर वो ऐसे नहीं करते तो लोग मर जाते। दामाजी पंत दरबारामध्ये आले, बादशाहला सलाम केला। बादशाह म्हणायला लागला दामाजी पंत को मुक्त करो, बेड़ियां खोल दो। दामाजी पंत तुमसे जो धन मिलना था वो सब मिल चुका है, उससे भी ज्यादा मिल चुका है। दामाजी पंत म्हणाले प्रभू महाराज मी तर सगळं धन लुटवून दिलेलं आहे, माझ्याजवळ काही धन वगैरे नाही। मग हे धन चुकवलं कोणी? आपका नौकर आया था, आपका सेवक, एक छोटा सा बच्चा, बहुत सुंदर था, उसे हमें मिला दो। दामाजी पंताच्या लक्षात आलं ही आपल्या पांडुरंगाची कृपा आहे, पंढरीशाची कृपा आहे। त्या बालकाचं रूप धारण करून तो आला होता। त्या परमात्म्यानं ते सगळं धन चुक्त केलं। ही त्या परमात्म्याची कृपा आहे। आणि रडायला लागले, हे प्रभू, हे परमात्मा। बादशाह ने विचारलं रोते क्यों हो, क्या हो गया? दामाजी पंतांनी उत्तर दिलं कि वो मेरा परमात्मा था, मेरा परमात्मा ही रूप धारण करके यहां आया था। हरी बिदर नगराच्या बाहेर त्या पांडुरंगाचं चरण चिन्ह होतं। एका इंग्रज अधिकाऱ्यानं ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला। तो परमात्मा आला होता बिदर मध्ये, कर्नाटक मध्ये आहे बिदर। हरी दामाजी पंत पंढरपूरला आले आणि मग मंगळवेढ्याला गेलेच नाही, मग पंढरीमध्येच राहिले, त्या पांडुरंगाच्या जवळच राहिले। नित्य त्या पांडुरंगाचं दर्शन, उरलेलं आयुष्य सगळं त्या पांडुरंगाच्या चिंतनामध्ये त्यांनी घालवलं। आधीच जीवन शुद्ध होतं, फार पवित्र होतं जीवन, म्हणून जीवनामध्ये हा साक्षात्कार दामाजी पंतांना झाला।
पांडुरंगाच्या भक्तामध्ये फार श्रेष्ठ स्थान आहे दामाजी पंतांचं. दामाजी पंताजवळ आचरणही होतं, विचारही होते. परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले होते दामाजी पंत. हरी हरी. आज जगन्नाथ प्रभू मंदिराच्या बाहेर निघणार आहे. आज प्रभूचं स्वागत होणार आहे. जय जगन्नाथ. फार दिव्य महिना आहे आषाढ. आपल्यासाठी फार श्रेष्ठ मास आहे. आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये त्या पांडुरंगाचं चिंतन, त्या विठ्ठलाचं चिंतन. ज्यांना जमत नसेल, नेहमी जमत नसेल, त्यांनी आषाढी वारीपर्यंत तरी करावं. आषाढी एकादशीचं व्रत करावं. आषाढी एकादशी महाव्रत आहे. श्रित कमला कुच मंडल धृत कुंडल कलित ललित वनमाल. जय जय देव हरे. जय जय देव हरे. दीनमणि मंडल मंडन भवखंडन मुनिजन मानस. मुनिजन मानस हंस. जय जय देव हरे. जय जय देव हरे. मनामध्ये भावना करायची. आपल्या हातामध्ये दीप आहे आणि आपण त्या जगन्नाथ प्रभूला ओवाळत आहोत. कालिय विषधर गंजन जनरंजन यदुकुल नलिन दिनेश. जय जय देव हरे. जय जय देव हरे. जय जय देव हरे. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय.